नमो मातृभूमी जिथे जन्मलेली, नमो कर्मभूमी जिथे वाढलेली, नमो कर्मभूमी जिथे वाढ, नमो आर्यभूमीची एकजाच गामिनी, पडो देह माझा नमामि नमामि, पडो देह माझा नमामि नमामि. नमस्कार, माझे नाव कुमारी किरणदत्ता भरकडे. मी इयत्ता 9वी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदगाव या शाळेत शिकते. कित्येक लढाया लढून, कित्येक लढाया लढून, कित्येक लेझिमच्या मुली जाऊ नका कोणी, 5 मिनिटं थांबा. शेवटी आखरी हे स्वातंत्र्य आपल्या डिगबाने केलं का वाटत असेल? या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्याने कधी स्वातंत्र्य पाहिले असेल, गुलामगिरीत राहिले असेल. स्वातंत्र्याचे मूल्य अनेक बदलून येणार काय? जाऊन नवीच्या जाऊन आपण सर्वजण तर खूपच नशिबान आहोत की आपण या स्वतंत्र भारतात जन्म घेतलाय. या बाकीच्या अडचणी त्या पारतंत्र्याच्या गुलामगिरीच्या बेड्या आपल्या हातात घातल्या घेतल्या नाही, याबद्दल आपण सर्वजण तर खूपच नशिबान आहोत. मित्रांनो, भारत, हिंदुस्थान, इंडिया ही नाव फक्त तोंडावर जरी आली ना की रक्त सळसळण्यासारखं वाटलं. आपली मान अभिमानाने उंचावते. जेव्हा तो तिरंगा आपल्या समोर फडकत असतो ना, तेव्हा देशातील, आपल्या मनातील, प्रत्येकाच्या मनातील देशभक्ती भावना, तो आदर्श पाहण्यासारखाच असतो. किसी ने खूब कहा है कि हम अपने जान के दुश्मन को भी जान देते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं, मोहब्बत की इसी मिट्टी को तो हिंदुस्तान कहते हैं. जो दुनिया में दिखाई दे उसे कहते हैं खामोशी, और जो आँखों में दिखाई दे उसे तूफान कहते हैं. और ऐसा एक ही देश है जिसमें मेहमानों को भी भगवान कहते हैं. आपल्या भारताला ना सोन्याची चिडिया म्हटलं जातं. का बरं? कारण आपल्या भारतासारखा समृद्ध, कृषीप्रधान, शेतीप्रधान देश दुसरा कोणता त्या काळी तरी नव्हता हो. म्हणूनच कदाचित इंग्रजांना आपल्या भारतातून पाऊल बाहेर टाकताना कदाचित त्रास झाला असावा. 1857 ला चालू झालेला संग्राम, स्वातंत्र्य यज्ञ शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी शांत झाले. 26 जानेवारी 1950 ला आपला भारत देश स्वतंत्र झाला. किती छान ना. पण तुम्हाला माहिती आहे, जरी आपला भारत देश स्वतंत्र झाला तर तो कुणापासून स्वतंत्र झाला? आपल्या तर या भारत भूमीवर राज्य करणाऱ्या इंग्रजांपासून. पण जातीभेदापासून नाही हो, धर्मभेदापासून नाही. हे कार्य तर अजूनही काळ चालूच आहे. महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंडित जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री अशा अनेक नेत्यांनी खूप प्रयत्न केले हो. समाजसेवकांनी खूप प्रयत्न केले. पण खंत याचीच वाटते हो की आजही ते कार्य पूर्णत्वास गेलेले नाही. आजही प्रगती, तो हवा तसा स्वप्नातला भारत, ते सुराज्य दिसत नाही हो. नाही, पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. नीट लक्ष देऊ नाही का बरं? नाही, पूर्वी ना इनामापेक्षा इमान हा शब्द भारतीयांसाठी खूप महत्वाचा होता. पण आता ना भ्रष्टाचाराशी मैत्री करून आपण इमानदारी विसरून गेले. या सूर्याला ना, या तळपत्या सूर्याला, या भारताच्या सूर्याला ना आता ना गुन्हेगारीचं कळण लागले हो. एवढंच नाही हो, पूर्वी पैका रुपया माहित होता, पण आता ना काळा पैसा माहित आहे. काळा पैसा किती बदल झाला नाही. पण एक गोष्ट तर आहे ना, भारत स्वतंत्र झाला, आपल्या हातात आहे सत्ता, आपल्या हातात आहे, भारतीयांच्या हातात आहे. मग असं का होतं? 52 सेकंद फक्त राष्ट्रगीत म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी होत नाही ना. 26 जानेवारी 15 ऑगस्टला वंदे मातरम म्हटल्याने कोणी राष्ट्रभक्त होता. राष्ट्रभक्त होता ते राष्ट्र उभारणीच्या भावनेने, राष्ट्रभक्त होता ते बंधुत्वाच्या भावनेने, राष्ट्रभक्त बनतात देशाच्या प्रत्येक प्रगतीसाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नाने. राष्ट्रभक्त बनता येतात ते कर्तव्यनिष्ठतेने, राष्ट्रभक्त बनता येतात ते इमानदारीने. जरा स्वतःला प्रश्न विचारा, आपल्यामध्ये ते गुण आहेत, आपण हे सगळं केलंय आणि तर नसेल तर आपण देशभक्त आहोत का सांगा? प्रत्येकाला हा एक प्रश्न पडायलाच हवा ना. एक ते देशभक्त आहेत जे सरहद्दीवर लढतात, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता आपल्या देशाचे रक्षण करतात. एक ते देशभक्त आहेत जे महामारीच्या काळातही कर्तव्यनिष्ठतेने राहतात. एक ते देशभक्त आहेत जे भारत गुलामगिरीच काय, गुन्हेगारी अशा कोणत्याही गुन्ह्यात फसू नये, हे जाळ वाढू नये म्हणून दिवस रात्र प्रयत्न करतात. आणि हो तसेच आपल्या सर्वांसोबत उपस्थित आपलं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी कार्यरत असणारे शिक्षक हे देशभक्त आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, यात आपला उल्लेख का बरं होत नाही? आपण कुठे कमी पडतोय? एकदा आपल्या व्यक्तिमत्वावर नजर टाकायला तरी काय हरकत आहे? नाही, तसंही देशाचे देशभक्त म्हणून आपण स्टेटस लावतच असतो ना. व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा आजकाल ही जमाना चल आहे ना. मग जरा मनातून देशभक्ती भेटवा, मनातून देशभक्ती फुला. कारण ज्या दिवशी या देशाची युवा पिढी सुसज्ज होईल, त्याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल, त्याच दिवशी भारत खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक होईल. जाता एवढंच म्हणा, तूफान कभी शांत नहीं होते जो आंधियों से जो डर जाए वो मुकाम नहीं होते. तूफान कभी शांत नहीं होते जो आंधियों से जो डर जाए वो मुकाम नहीं होते. जो इस तिरंगी झंडे को सलाम नहीं करते, वो
हिंदुस्तानी नहीं होते। नफरत बुरी है ना पालो इसे, नफरत बुरी है ना पालो इसे, दिलों में खाली से लिखा लो उसे। ना मेरा ना तेरा ना इसका ना उसका, ना मेरा ना तेरा ना इसका ना उसका, यह सबका वतन है संभालो उसे, यह सबका वतन है संभालो उसे। धन्यवाद।